ये आई बाप्पा आले ग असं वाक्य आता प्रत्येका घरी बोललं जाईल। मूर्तीची नोंदणी, गणपतीसाठी मंडप, वर्गणी, देखावा अशा साऱ्या बाबींची तयारी कितीतरी दिवस आधीच सुरू केलेली असते। पण ऐत्यावेळी गडबड होऊ नये यासाठीच पूजेची पूर्वतयारी कशी करावी, तर गणपती बाप्पाची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर, पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ असावे, आंब्याची डहाळी, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजाची पूर्वतयारी करावी। गणेश चतुर्थी दिवशी प्रातस्नान, संध्यापूजा इत्यादी केल्यानंतर मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यानंतर त्यावर रंगीत पाट मांडून अक्षता पसराव्यात। त्यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व सुचिरभूतपणे आसनावर बसून द्विराचमन, प्राणायाम आदी केल्यावर श्री परमेश्वर प्रित्यर्थ पार्थिव गणपती पूजनमः करिष्ये असा संकल्प करून पाणी सोडावं। कलश, घंटा, शंख व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं। यानंतर गणपतीच्या नेत्रांना दुर्वाणी तुपाचा स्पर्श करताच व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणावे।